दरिका यथा तुम मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरु अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजपुरदिक्प्रदेशम् वेदेन्द्रादिदेवं सदा सूर्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दनाला महिषासुर मर्दनाला महिषासुर मर्दनाला करावया झाडे करावया झाडे करावया झाडे करावया झाडे भक्ताला देतो पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मारे आईचा जोगवा अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला गुणी त्रिविध तापाची करावया झाडणे भक्ताला देतो पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे प्रतिमंत पुतळे
की ज्यांनी या विश्वासाठी पंचमवेद निर्माण करून द्यावा असे जगद्गुरु तुकोबाराय आणि जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग काला या प्रकरणातील अभंग आज या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी श्री साई चरित्र पारायण सोहळा व संगीतमय कथामृत सोहळा हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी प्रज्वलित आहे. आणि या ज्ञान यज्ञाची सांगता म्हणजे कोणतंही आपलं धार्मिक कार्य असो, सप्ताह असो, त्याची सांगता आपण त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने करत असतो. तसंच या पारायण सोहळ्याची सांगता आज या ठिकाणी आपण या काल्याच्या कीर्तनाने करणार आहोत. जसं समुद्राला त्या ठिकाणी अनेक नद्या येऊन मिळतात, परंतु समुद्रात त्या नद्यांचं शेवटचं स्थान हे समुद्र असतो. कित्येक गावच्या, कित्येक शिवांच्या त्या नद्या हळूहळू आपला मार्गक्रमण करत मात्र शेवट त्या सागराला येऊन मिळतात. त्या पद्धतीने गेल्या 7 दिवसापासून हा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि याचा शेवट मात्र आता या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय एकमय अवघ्या झाल्यावर मी एकमय तुका म्हणे गंगा असं त्या ठिकाणी समुद्रामध्ये आल्यानंतर कोणी गार पाण्याचा प्रवाह असेल, कोणी गरम पाण्याचा प्रवाह असेल, त्या ठिकाणी येऊन मात्र सर्व एकत्र होतात. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, या समाजामध्ये विविध जातीचे धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात, परंतु या काल्याच्या दिवशी मात्र या सर्वांना एकत्र आणण्यासाठी हा काला त्या ठिकाणी केला जातो. काल्याचा अर्थच असा आहे की जीव आणि शिव याचं एकीकरण म्हणजे काला, किंवा सर्व जाती धर्मातील लोकांनी या धर्ममंडपामध्ये येऊन एकत्र या ठिकाणी प्रसाद घ्यावा आणि आपल्यामधील जो भेद आहे तो विसरून जावा. तेच तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जर आपण समुद्राचा विचार जर केला किंवा नदीच्या पाण्याचा विचार केला, त्या नदीच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी घाण आपल्याला दिसते, परंतु नदीचं कार्य एवढं असतं की गावच्या शेळीच्या लेंड्या जरी त्या पाण्यामध्ये आल्या तरी मात्र ती नदी त्याला लोटून लावत नाही. तसं या ठिकाणी आपण सर्वांनी यावं आणि या काल्याच्या रूपाने शुद्ध होऊन या ठिकाणी जावं. खटनट यावे खटनट यावे खटनट यावे खटनट यावे
प्रकारचा हा काल आहे की समाजातील खट असो नट असो सर्व प्रकारचे जे जाती धर्मातील लोक असो त्यांनी या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये एकत्र यायचं आणि सर्वांनी तो पवित्र असा दही भाताचा काला घेऊन मात्र आपला अंतःकरण शुद्ध करून या ठिकाणी जायचं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं जर आपण चरित्राचा विचार जर केला तर जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करतात की न लगे मुक्ती धन आणि संपदा. आम्हाला काही नको, मुक्ती नको. कारण मुक्ती म्हणजे तुका म्हणे मुक्ती पर्यनेली नवरी आणि आता 4 दिवस खेळी मेळी. आणि तेच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्हाला धन पण नकोय. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगद्गुरु तुकोबारायांना धनाचा मुजरा त्या ठिकाणी पाठवला, परंतु जगद्गुरु तुकोबारायांचं चित्त या ठिकाणी एवढं शुद्ध झालेलं होतं की सोने रुपये आम्हा मृत्युके समान आणि माणिक पाषाण खडे जैसे. म्हणून न लगे मुक्ती धन आणि संपदा तर आम्हाला बिलकुल नकोय. एवढं सर्व जर लागत नाही मग तुम्हाला पाहिजे तरी काय. येतो जातो आम्ही देवाचे संगती तुका म्हणे गात देवनाम. आम्हाला यापैकी काही नको, परंतु त्या वैकुंठ लोकामध्ये जे दुर्लभ सांगितलेलं आहे. कारण अमरावती शहर सुद्धा त्या ठिकाणी या काल्यासाठी असं ओस पडताना दिसतंय. आज ओस अमरावती, आज ओस अमरावती, आज ओस अमरावती, आज ओस अमरावती. काला पहावयाची, काला पहावयाची, काला पहावयाची, काला पहावयाची. देवा विसरती बाबा त्या ठिकाणी दुर्लभ सांगितलेले. अमरावती म्हणजे त्या शहरामध्ये वास्तव्य करत असताना वैकुंठात सुद्धा हा काला नाही, ओस पडलेला आहे. आणि या काल्यासाठी देव सुद्धा आपला देहभाव विसरून मात्र या मृत्यू लोकामध्ये या भूलोकावरती येतात. एवढा हा वैकुंठी असा दुर्लभ काला. काला म्हणजे त्या ठिकाणी काल्याचा काला. काला म्हणजे कोण? ज्याचा रंग काला त्याला काला म्हणतात. म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण, कृष्णवर्णीय त्या काल्याचा हा काला. आणि या काल्यामध्ये सर्व जाती धर्मांनी एकत्र यावं आणि सगळं भाव त्या ठिकाणी विसरून जावा यासाठी निर्माण केलेला हा काला. असो, गेल्या 7 दिवसांपासून या सर्व मंडळाने व गावातील समस्त गाव मंडळींनी हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी सुरू केला. आणि ह्या ज्ञान यज्ञातून मात्र काही ना काही शिकवण त्या ठिकाणी आपण घरी घेऊन गेलं पाहिजे. आज या सेवेकरता आपलं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. मृदुंग वाजवण्यासाठी आमचे हरिभक्तपरायण गुरुबंधू असणारे उद्धव महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या गावचे भजनी मंडळ बाळासाहेब महाराज असतील, त्या ठिकाणी विनायक महाराज असतील,
पारस महाराज असतील, शैलत महाराज असतील, नागरे महाराज असतील, यांच्या सर्वांच्या विनेकरी त्या ठिकाणी असतील आणि आपण सर्व श्रोते सज्जन आणि आमच्या बरोबर असणारे हरिभक्तपरायण सचिन महाराज जाधव आणि हरिभक्तपरायण सचिन महाराज सानप सर आणि आपण सर्व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा काल्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. नव्हे एकल्याचा खेळ आणि म्हणून हा मेळ मिळविला. ही गोष्ट केव्हाही लक्षात ठेवायची की हा खेळ पुन्हा एकट्याचा नाही. जोपर्यंत समस्त गावाला आपण त्या ठिकाणी सामील करून घेत नाही तोपर्यंत हा मेळ मात्र व्यवस्थित बसल्याशिवाय राहणार, व्यवस्थित बसणार नाही. जोपर्यंत सर्वांचा सहभाग या ठिकाणी होत नाही तोपर्यंत हा मेळ व्यवस्थित चालणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी विनंती करतात की आम्हाला काही नको, आम्हाला धन नको, मान नको, काही नको, परंतु आम्हाला जर काय पाहिजे असेल तर मात्र त्या ठिकाणी आम्हाला पुन्हा या भूलोकावरती जन्म घेऊ दे. अभंगाचं किंबहुना याच्याकरताच आम्ही पुढे येऊ, उपजोनी या पुढती येऊ. आम्ही उपजू म्हणजे या ठिकाणी जन्म घेऊ, परंतु कशासाठी? त्या वैकुंठामध्ये. हा सुख सोहळा मात्र त्या ठिकाणी नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. त्या वैकुंठामध्ये हा सुख सोहळा नाही. म्हणून आम्ही उपजोनी पुढती येऊ, परंतु येऊन या ठिकाणी त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन या ठिकाणी करू. की भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा आपण जर विचार केला, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे त्या ठिकाणी उच्चारण करायचं. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक उत्तम राजकारणी
उत्तम राजकारणी असल्याचा परिचय या भगवान श्रीकृष्णाने असा दिला की त्या ठिकाणी 100 कौरव होते, मात्र 5 पांडव होते. परंतु या 100 कौरवांना कधी निवडून येऊ देऊन दिलं नाही, कधीही त्यांचा त्या ठिकाणी मोठेपणा होऊ दिला नाही. परंतु या ठिकाणी फक्त 5 पांडव होते. परंतु याच 5 पांडवांचा सारथी म्हणून हा भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथाचा सारथी राहिला. आणि या 5 पांडवांना जीवनभर मात्र त्या ठिकाणी मदत करून त्यांच्या उभ्या आयुष्याचा सांभाळ या भगवान श्रीकृष्णाने केला. आणि या ठिकाणी 100 कौरव होते, बहुमत त्या ठिकाणी होतं. 100 माणसं असताना जर एखादं गाव आहे आणि त्या गावाची लोकसंख्या 100 आहे आणि या 100 पैकी जर एखाद्याच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी 80 सदस्य असतील तर त्याला निवडून यायला काही टाइम लागेल का? 80च्या 80 त्या ठिकाणी मतदान त्याला होऊ शकतं. परंतु त्या ठिकाणची परिस्थिती अशी होती की या भगवान श्रीकृष्णाने उत्तम राजकारणी असल्याचा परिचय त्या ठिकाणी करून दिला आणि या पांडवांना त्या ठिकाणी मात्र सहाय्य केलं. आणि 100 कौरव त्या ठिकाणी होते, परंतु त्यांचा कधीही घोघवाट त्या ठिकाणी झाला नाही. त्याचं कारण एक आहे की कौरवांकडे त्या ठिकाणी अनीती होती आणि पांडवांकडे मात्र त्या ठिकाणी नीतीने पांडव हे जीवन जगत होते. असो, उपजून या पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. आता दही आणि भाताचाच काला या ठिकाणी का? दही म्हणजे त्या ठिकाणी दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं. परंतु दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होण्यासाठी एक पदार्थ त्या ठिकाणी त्या नवनीतामध्ये त्या दुधामध्ये टाकावा लागतो. तसं दही होत नाही. परंतु एकदा का दही झालं मात्र पुढे त्याला नासण्याची प्रक्रिया होत नाही. परंतु दूध जर असलं तर त्या ठिकाणी नाश पावू शकतं आणि दही हे नाश पावू शकत नाही. आणि दही आणि भात ही अशी वस्तू आहे की जी वस्तू त्या ठिकाणी पेरल्यानंतर मात्र उगवू शकत नाही. जर तांदूळ त्या ठिकाणी कुटून बाहेर काढलेले असतील तर मात्र आपण जर पेरण्याचा कितीही प्रयत्न केला तर मात्र तांदूळ उगवू शकत नाही. म्हणून जर आपण काल्यामध्ये या 2 वस्तू वापरल्या तर शेष रूपाने त्या ठिकाणी काही शिल्लक राहणार नाही. म्हणून काला खाऊ दही भात, त्यामधील काही शेष त्या ठिकाणी उरणार नाही. म्हणून या 2 वस्तू या काल्यामध्ये वापरल्या जातात आणि म्हणून काला खाऊ दही भात. आणि त्या वैकुंठ लोकामध्ये असं नसल्या कारणाने मात्र हे देव या पृथ्वी तलावरती हा काला पाहण्यासाठी येतात आणि काला घेऊन आपण काला घ्यावा आणि ह्या ठिकाणी निघून जावं अशी इच्छा त्यांची असते. परंतु ते काला वैकुंठी दुर्लभ असल्यामुळे या भूलोकावरती आपण यावं आणि काला पाहावा. अभंगाचं 2रं चरण. वैकुंठी तो आईचे नाही,
हा काला वैकुंठी तव ऐसे नाही. आणि मग मात्र आम्हाला हा काला प्राप्त झाल्यानंतर आम्ही काय करू. की एकमेका देवमुखी, परंतु एकमेकामध्ये मुखामध्ये देण्याची पद्धत अशी असावी की आपण बघत असतो दोन मित्र जर असले तर जर त्यांच्यामध्ये काही वाद जर असला तर त्यांचा आकडा कोणता असतो 36. म्हणजे एकाचं तोंड इकडं आणि एकाचं इकडं. परंतु या 36च्या आकड्याचं याच ठिकाणी येऊन 63च्या आकड्यामध्ये रूपांतर करायचं. 63चा आकडा आपण बघितला तर दोन्हींचं तोंड एकीकडे. या पद्धतीने जर त्या ठिकाणी आपण बसलो तर मात्र हा काला त्या ठिकाणी अति पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच हा काला आहे की एकमेका देहमुखी, परंतु एकमेकाच्या मुखामध्ये कसा द्यायचं तर तो 63चा जसा आकडा आहे तसं मात्र या ठिकाणी समोर बसायचं आणि एकमेकाच्या मुखामध्ये हा काल्याचा घास आपण घालायचा. अभंगाचं तिसरं चरण. पद्धतीने काला त्या ठिकाणी आपण सेवन करू. एकमेका देहमुखी आणि सुखे घालू बरी. या ठिकाणी भजनी मंडळ मापात आहे, परंतु जे पाहिजे ते त्या ठिकाणी उपलब्ध आहे. नाहीतर काही ठिकाणी गेलो तर मात्र मंडपात जागा भजनानं उभं राहायला पुरत नाही. परंतु भजन करायला सुरुवात झाली, एकाचा पाय ओढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू असतो. परंतु असो, जेवढे आहे तेवढ्यामध्ये आनंद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि एकमेका देहमुखी सुखे घालू हुंबरी. आणि तुका म्हणे वाळवंट, की तुकाराम महाराजांनी हा काला करण्यासाठी वाळवंटाचाच त्या ठिकाणी शब्दप्रयोग का केला आहे. कारण वाळवंट ही अशी स्थिती आहे की वाळवंटामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण बीज टाकलं किंवा काल्याचा काही प्रसाद त्या ठिकाणी शिल्लक राहिला तर वाळवंटात काही त्या ठिकाणी उगवू शकत नाही. वाळवंट म्हणजे त्या वाळवंटात त्या जमिनीवरती कुठलंही तण अंश रूपाने शिल्लक राहू शकत नाही. ऊन जर पडलं तर वाळवंटात मात्र आपण गेल्यानंतर पायाला चटके बसू शकतात आणि कुठलाही या काल्याचा एकही कवर त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही आणि तो परत कुणाच्या मुखामध्ये पडणार नाही. कारण हा काला वैकुंठी दुर्लभ सांगितलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वर्णन
त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की वैकुंठी तर वैसे नाही खबर कधी कार्याचे, किंवा तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम उपजून या पुढती येऊ आला खाऊ दही भात. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने त्या भगवान पंढरीश पांडुरंगाचं या ठिकाणी नामस्मरण करायचं. विठोबा हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्या समोर उभं राहतं ते भगवान श्रीकृष्ण. आणि नटखट या भगवान श्रीकृष्णाचं चरित्राचं वर्णन या ठिकाणी करणं गरजेचं असतं. काहींना वाटलं असं भैरवी झाली, चरित्र देवो चारावे हो, चरित्र देवो चारावे हो, चरित्र देवो गोकुळी केले देव, गोकुळी केले देव, गोकुळी केले देव, गोकुळी हो, चरित्र देव चारावे हो, चरित्र देव चरित्र देव चारावे. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण त्या ठिकाणी करायचं आहे. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने ज्या काही लीला केल्या त्या चरित्राचं यथार्थ वर्णन म्हणजे काल्याचं कीर्तन. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या वसुदेवांनी भगवान श्रीकृष्णाला त्या गोकुळामध्ये त्या अष्टमीच्या रात्री गोकुळामध्ये आणून ठेवलं. आणि मग मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपासून भगवान श्रीकृष्णाचं गोकुळामधील जे चरित्र आहे त्या चरित्राची त्या ठिकाणी सुरुवात झाली. परंतु जेव्हा त्या अष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्ण त्या नंद बाबाच्या वाड्यामध्ये मात्र आता आणून ठेवलं. परंतु सकाळी ज्या काही गवळणी त्या ठिकाणी शेणखोर करण्यासाठी उठल्या होत्या की नंद बाबा म्हणजे नंद बाबांना वयाच्या 65व्या वर्षी हे भगवान श्रीकृष्ण मात्र आता पुत्र रूपाने लाभलेले होते. नंद बाबा म्हणजे त्या गोकुळचा राजा. आणि या राजाच्या नगरीमध्ये जर एखादा पुत्र त्या ठिकाणी जन्माला यावा आणि हा पुत्र सामान्य नव्हता. भगवान श्रीकृष्ण स्वतः जन्माला आल्यानंतर मात्र त्या गवळणींचा एकच त्या ठिकाणी आनंद गवळणी साजरा करू लागल्या. आणि ज्या गवळणींनी सकाळी बघितलं होतं की नंद बाबाच्या अंगणामध्ये आता भगवान श्रीकृष्ण जन्माला आले आणि त्या गवळणींना मात्र त्या ठिकाणी आनंद झाला. आणि या आनंदाच्या भरामध्ये ती गवळण त्या ठिकाणी म्हणू लागली, गवळण
गवळणीला गवळण म्हणते गवळणीला गवळणीला भगवान श्रीकृष्ण नंद बाबाच्या त्या वाड्यामध्ये या गवळणीने दिसले. मात्र त्या गवळणीने आनंद त्या ठिकाणी साजरा करण्यास सुरुवात केली की गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे. कारण भगवान श्रीकृष्ण या नंद बाबाच्या अंगणामध्ये जन्माला आलेले होते. परंतु भगवंताचा अवतार केव्हा होतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे धर्माला जेव्हा ग्लानी येईल, अधर्म जेव्हा या जगतामध्ये वाढेल, तेव्हा स्वतः भगवंत त्या ठिकाणी अवतार घेत असतो आणि अवतार घेऊन भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी सहारे. भक्तांना आपल्या पायाजवळ करत असतो आणि दुर्जनांना मात्र त्या ठिकाणी लांब लोटत असतो. दुर्जनांना लांब लोटण्याचं त्या ठिकाणी कारण नसतं, परंतु आपण जर एखादी काट्याची बाबळी जर बघितली तर काट्याच्या बाबळीच्या बुडाला मात्र त्या ठिकाणी एखादी सोन्याची वस्तू पडलेली असावी आणि चारही बाजूंना काटेच काटे त्या ठिकाणी आहे आणि ती सोन्याच्या वस्तूपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यावेळेस आपण काय करतो? ते बाजूला असलेले काटे मात्र लांब सारण्याचा प्रयत्न करतो. तसं भगवंताला त्या ठिकाणी दुर्जनाला लांब करावं असं वाटत नाही, परंतु वाटामध्ये त्या भक्तापर्यंत पोहोचण्यामध्ये जी अडचण निर्माण होत असते त्या अडचणीला दूर करण्यासाठी मात्र हे काटे स्वरूप जे काही प्रकृती असतील त्या प्रकृतीला मात्र त्या ठिकाणी दूर करत जावं लागतं. तसं हा भगवंत त्या ठिकाणी जन्माला आला. मात्र या गोकुळामध्ये भगवंत जन्माला आल्यानंतर मात्र भक्तांना आनंद झाला, परंतु तो काळ होता, जो कंस होता, त्यांना मात्र त्या ठिकाणी दुःख झालं. कारण भविष्यवाणी झालेली होती की देवकीच्या उदरी जो 8वा मुलगा येईल तो तुला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला त्यावेळेस मात्र कंसाला थोडी थोडी भीती वाटण्यास त्या ठिकाणी सुरुवात झाली. परंतु असो, या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आता सुखाने नांदू लागले किंवा ते चरित्र सुखाने भगवान श्रीकृष्णाचं त्या ठिकाणी सुरू झालं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या गवळणीने त्या नंदबाबाच्या त्या गोकुळामध्ये सर्वांना ही वार्ता झाली त्यावेळेस मात्र सर्व गवळणी येऊन भगवान श्रीकृष्णाला बघण्यासाठी येऊ लागल्या आणि त्या पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्ण शांतपणे पोहून गेले आणि त्या आनंद उत्सव त्या गवळणी त्या ठिकाणी सादर करून लागल्या. नंद भरा नंद गयो जय कन्हैया लाल की, नंद भरा नंद गयो जय कन्हैया लाल की, नंद भरा नंद गयो जय कन्हैया लाल की, नंद भरा जय कन्हैया लाल की, नंद गयो जय कन्हैया लाल की,
बालकी आणि या गवळणीने त्या गोपाळ भगवान श्रीकृष्णाचा मात्र त्या ठिकाणी असा शृंगार करावा कि तेरा किसने किया श्रृंगार सावरे, लगे तू प्यारा सा श्रृंगार सावरे. जेवढं सुंदर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला नटवावं आणि या मनमोहक रूपाला मात्र सर्व गवळणी त्या ठिकाणी भरून जाऊ लागल्या आणि भगवान श्रीकृष्णाला बघण्यासाठी त्या नंद बाबाच्या वाड्यामध्ये येऊ लागल्या. परंतु जन्म जर त्या मागचं कारण जर बघितलं, भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला होता ते या गोप गोपिकेसाठी, की या गोप गोपी समोर मला त्या ठिकाणी राहता येईल आणि यांचं दुःख त्या ठिकाणी मी निवारण करू शकतो. परंतु त्यासाठी मला जन्म घ्यावा लागेल आणि या गोप गोपींसाठी भगवान श्रीकृष्ण मात्र आता गोकुळामध्ये आलेले होते. आणि हळूहळू भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी रांगायला लागले. रांगत रंगणे चोरीत लोणी. रांगता रांगता भगवान श्रीकृष्ण दिवसेंदिवस मोठे होत होते. परंतु भगवंत जरी असला त्याला नाना प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी येतात आणि म्हणून तो कंस होता. त्या कंसाने मात्र विविध त्या ठिकाणी अडचणी या भगवान श्रीकृष्णांना निर्माण करण्यास सुरुवात केली. पुतना मावशी असेल, पुतना मावशीला त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा त्या ठिकाणी अंत करावा या दृष्टीने गोकुळामध्ये पाठवलं की ही पुतना मात्र आता त्या ठिकाणी सर्व असा शृंगार करून या नंद बाबाच्या महालामध्ये आली आणि यशोदा मातेला त्या ठिकाणी म्हणू लागली की मी तुझी जवळची त्या ठिकाणी मैत्रीण आहे, तुला मुलगा झाला, मला आनंद झाला, मग मी तुला त्या मुलाला पाहण्यासाठी इथपर्यंत आलेले आहे, तू मला त्या मुलाचं मुख दाखव. त्या कंसाने मात्र एक ना एक त्या ठिकाणी अशी काहीतरी युक्ती करावी आणि भगवान श्रीकृष्णापर्यंत कुणाला ना कुणाला सदैव पाठवत राहावं. आणि ही पुतना मावशी जेव्हा भगवान श्रीकृष्णाला बघितलं आणि मांडीवरती घेऊन ते दूध प्राशन करण्यास बसवलं. परंतु भगवान श्रीकृष्ण हे साधा बालक नव्हतं. भगवान श्रीकृष्णाने त्या पुतना मावशीचं दूध प्राशन करता करता पंचप्राण त्या ठिकाणी ओढून घेतले. मग मात्र पुतना मावशीला त्या ठिकाणी चक्कर आल्यासारखं वाटू लागलं आणि सोड सोड असं म्हणू लागली. परंतु या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने पंचप्राण ओढल्यामुळे मात्र ते भव्य दिव्य असणारं ते पुतना मावशीचे शरीर त्या ठिकाणी कोसळून पडलं. एवढी शक्ती भगवान श्रीकृष्णामध्ये होती की पुतनेसारख्या त्या असुरी वृत्तीचा त्या ठिकाणी नाश करावा. आणि जेव्हा कंसाला कळालं की पुतना सुद्धा त्या भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी ठार केली आणि मग हळूहळू भगवान श्रीकृष्ण त्या गोकुळामध्ये आपल्या सवंगड्यांना एकत्र करू लागले की जसं जसं आयुष्य आपलं पुढे पुढे जातं तसं आपल्याला अगोदर आपल्या मातेची गरज असते आणि त्यानंतर 5-6 वर्षाचं आयुष्य झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सवंगड्यांची गरज पडत असते. म्हणजे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आईचा हात धरून आपण त्या ठिकाणी चालत असतो. परंतु जेव्हा आपल्यास कळण्यास सुरुवात होते त्यावेळेस मात्र आपल्या वयोबरोबरीचा कोणीतरी असावा अशी मनात त्या ठिकाणी मनाची त्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होते आणि इच्छा उत्पन्न झाल्यानंतर आपण आपल्या वयस्कर त्या सवंगड्यांना आपल्या जवळ एकत्र करत असतो. हीच वृत्ती भगवान श्रीकृष्णांची त्या ठिकाणी झाली आणि भगवान श्रीकृष्णाने मात्र त्या ठिकाणी एक मंडळ त्या ठिकाणी स्थापन केले. त्यामध्ये पेंढ्या वाकड्या सुदामा जे काही गोप गवळणी असतील त्या गवळ्यांचे मुले त्या ठिकाणी एकत्र आले आणि भगवान श्रीकृष्णाने या सर्वांना एकत्र करून त्यांची एक चिंता मात्र त्या ठिकाणी होती की हे गवळ्यांची मुलं भगवान श्रीकृष्णाला म्हणत होते की आमच्या घरी सर्व काही आहे
परंतु आमचे आई वडील मात्र त्या ठिकाणी आम्हाला दूध दही ताक खाण्यास देत नाही. ते सर्व काही आहे ते बाजारामध्ये घेऊन जातात आणि आम्हाला मात्र दह्या दुधाची कमतरता त्या ठिकाणी पडते. भगवान श्रीकृष्ण म्हणजे या सर्वांचा त्या ठिकाणी जणू एक मुखिया म्हणजे राजा असावा असं त्या ठिकाणी वाटू लागलं. आणि काही जरी चिंता असेल भगवान श्रीकृष्णाला या मंडळींनी सांगावी. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्वांना एकत्र करू लागले आणि दिवसेंदिवस हळूहळू एक एक खोडी मात्र त्या ठिकाणी सुरू केली. कुणाच्या घरात जावं दही दुधाची चोरी करावी आणि ते मडके होते ते पालथे करून निघून यावं आणि मग सर्वांनी म्हणावं की ही चोरी त्या भगवान श्रीकृष्णाशिवाय कुणी केली नाही. म्हणती नंदाची म्हणती नंदाची आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे म्हणती नंदाची म्हणती नंदाची आजी चोरी केली आजी जेव्हा भगवान श्रीकृष्ण घरातून चोरी करून जात आणि गवळणी आत येत पाहती गवळणी तव ती पालथी दुधाने सर्व दुधाने त्या ठिकाणी पालथे करून द्यावे आणि म्हणती नंदाची या पोरी आज चोरी केली खरे. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने चोरी करून बाहेर यावं आणि पुन्हा त्या नंद बाबाच्या महलामध्ये यावं मग मात्र हळूहळू गवळणीने गाण्याने त्या ठिकाणी सुरू करावे की यशोदे हा भगवान श्रीकृष्ण आमच्या घरामध्ये येतो दही दुधाची चोरी करतो आणि त्या ठिकाणाहून निघून जातो. परंतु आम्ही जर धरायला गेलो तर मात्र आमच्या हाताला तो लागत नाही. एक दिवस असंच एक गोपिका आणि गवळण त्या ठिकाणी झोपलेले असताना जी गवळण भगवान श्रीकृष्णाचं घरानं घेऊन त्या यशोदेकडे येत होती त्या गवळणीची अशी खोडी भगवान श्रीकृष्णाने केली की घरामध्ये त्या वाड्यामध्ये झोपलेले असताना तिच्या पतीची दाढी आणि हिच्या वेणीची त्या ठिकाणी गाठ मारून दिली आणि गाठ मारून देऊन हा भगवंत त्या ठिकाणी निघून आला. जेव्हा हे दाम्पत्य सकाळी झोपेतून उठलं तेव्हा मात्र यांनी उठण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्या अशा लक्षात आलं की या ठिकाणी वेणीची आणि दाढीची मोठी गाठ बसलेली आहे. ती गाठ आता सोडायची कशी. परंतु बाहेर दरवाजापर्यंत आवाज द्यायला जावं तर त्या ठिकाणी चालता सुद्धा येईना. मग मात्र त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की ही गाठ दुसरी कोणी मारलेली नाही ती ही भगवंताने त्या यशोदेच्या त्या खट्याळ श्रीकृष्णाने मारलेली आहे. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ मारून गाठबाई कोणाची सुटेना. आणि असा प्रकार जेव्हा गोकुळामध्ये हळूहळू घडायला लागला की कोणाच्या गोठ्यात जावं ते वासरे मोकळे करून द्यावी आणि सर्व दूध त्या वासराने पिऊन घ्यावं. आणि जर एखाद्या गोष्टीचा जास्तच त्या ठिकाणी उपद्रव व्हायला लागला तर मात्र त्या ठिकाणी गाऱ्हाण्यांची संख्या हळूहळू वाढू लागते. आणि म्हणून त्या गवळणी म्हणू लागलं आवरी आवरी आपुला गाणा आवरी आवरी आपुला गाणा
ते त्या ठिकाणी लहान मुलांपर्यंत वासरापुरतं मर्यादित होतं, तोपर्यंत काही वाटत नव्हतं. परंतु आता भगवान श्रीकृष्णाने जन्मच ज्यांच्यासाठी घेतला होता ते त्या गवळणींसाठी, मात्र त्या गवळणींची आता खऱ्या अर्थाने खोड सुरू केली. आणि आपल्या घरच्या सुनेची खोड कोणी जर काढली तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला राग आल्याशिवाय राहणार नाही. तसं आता या गोकुळामधील ज्या सुना होत्या, ज्या सासवा होत्या, त्यांची परिस्थिती मात्र आता व्हायला लागली. एक दिवस एका गवळणीने आपल्या सुनेला सांगून ती त्या ठिकाणी धुणं धुण्यासाठी त्या नदीवरती गेली आणि सुनेला सांगून गेली की ह्या गल्लीमध्ये तो खट्याळ भगवान श्रीकृष्ण येत असतो आणि त्याच्यावरती तू लक्ष ठेव. आपल्या घरामध्ये येऊन तो चोरी करून त्या ठिकाणी निघून जाईल, तू त्याच्यावरती लक्ष ठेव. आणि असं म्हणून सासूबाई मात्र आता धुणं धुण्यासाठी निघून गेल्या. आणि भगवान श्रीकृष्णाने बघितलं की ही गवळण, ही म्हातारी गवळण माझं राहू घरांना घेऊन पुन्हा पुन्हा घरांना घेऊन यशोदेकडे येत असते, परंतु आज मात्र हिची खोडी केल्याशिवाय राहायचं नाही. आणि मग भगवान श्रीकृष्णाने आपल्या या गोपगड्यांची ती टोळी घेऊन त्या गवळणीच्या घरामध्ये प्रवेश केला. की जी भगवान श्रीकृष्णाचं जास्त घराणं घेऊन त्या यशोदा मैयाकडे येत असायची. आणि तिच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या भगवान श्रीकृष्णाने सर्व दह्या दुधाचा नासडा त्या ठिकाणी करून ठेवला, सर्व नवनीत त्या ठिकाणी सांडून दिलं. आणि जाता जाता एक काम त्या ठिकाणी केलं की त्या दह्या दुधामध्ये हात भरून ते हात त्या म्हातारीच्या सुनेच्या तोंडाला चोळून त्या ठिकाणी निघून गेला. म्हातारी मात्र रागीट होती. त्या ठिकाणी धुणं धुवून जेव्हा म्हातारी घराकडे आली आणि घरामध्ये प्रवेश केला तर बघतो तर त्या ठिकाणी संपूर्ण दह्या दुधाने ते घर भरलेलं, ते दुधाने त्या ठिकाणी फुटून पडलेले. आणि बघतो तर त्या सुनेच्या गालाला त्या ठिकाणी तो दही दूध लागलेलं. मग मात्र त्या म्हाताऱ्या गवळणीने दुसरा काही विचार केला नाही, पुढे सरकून त्या सुनेच्या पहिल्या 2 काना मागे ठेवून दिल्या. विचार केला नाही की पुन्हा या ठिकाणी दुसरं कोणी आलं असेल किंवा चोरी करून गेला असेल, तुलाच या ठिकाणी तूच ही चोरी केलेली आहे किंवा तूच दही दूध खाल्लेलं आहे, म्हणून मग आता हे तू केलेलं आहे. परंतु त्या गवळणीने, त्या सुनेने त्या सासूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की ही चोरी मी केलेली नाही तर त्या नंदाच्या कान्हाने चोरी केलेली आहे. मग म्हणतं ती गवळण म्हणते तो नंदाचा कान्हा जर कुठे ह्या कोपऱ्यात आहे की त्या कोपऱ्यात आहे, कोणत्याही कोपऱ्यात जरी आवाज दिला तर कान्हाने त्या ह्या कोपऱ्यात आवाज दिला तर इकडे हाक मारावी, त्या कोपऱ्यात आवाज दिला तर त्या तिकडे ओढ द्यावी. असे असंख्य आवाज त्या ठिकाणी येऊ लागले. आणि मग आता ही म्हातारी गवळण पुन्हा यशोदेकडे गेली की तुझा हा काना आता आवर, आता जर याला तू आवरलं नाही तर आता तो हा त्या सुनेपर्यंत येऊन ठेपलेला आहे. परंतु एकच मला सांग, त्या ठिकाणी आम्ही या गोकुळामध्ये राहायचं की ही गोकुळ सोडून त्या ठिकाणी जायचं? यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे गवळणीने जेव्हा यशोदा मैयाकडे तक्रार मांडली त्या भगवान श्रीकृष्णाला तू काहीतरी समजून सांग की आम्ही गोकुळामध्ये राहायचं की जायचं? परंतु नीट जर विचार केला तर भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला होता गोप गोपिकेसाठी. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी दुःख वाटलं की यांच्यासाठी मी या भूतलावरती आलो, यांनाच माता आता माझ्या वागण्याचा हा त्रास व्हायला लागला आहे.
आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी एक थोडा काही दिवस शांतपणाची भूमिका घेतली. परंतु कितीही शांत जरी राहिलं तरी मात्र स्वभाव जर चंचल असेल असा हा अनंत रूपे अनंत वेशे असा तो भगवंत. आणि म्हणून जरी शांत झाला असेल कालांतराने पुन्हा थोड्या कराव्या. मग मात्र आता यशोदा मैयाने त्या ठिकाणी एक निर्णय घेतला की आता जर या भगवान श्रीकृष्णाला जास्त दिवस या गोकुळामध्ये जर ठेवलं तर मात्र या सर्व बाह्या या सर्व गोकुळाच्या त्या गवळणी आहे त्या पुन्हा पुन्हा गाराने घेऊन येत राहतील आणि आपल्याला सुद्धा त्याचा त्रास होईल. आणि मग ह्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी त्या यशोदेने मात्र त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला एका शाळेमध्ये पाठवावं असा निर्णय घेतला. आणि त्या शाळेमध्ये ती शाळा त्यावेळेची शाळा म्हणजे कोणती? अरे तुम्ही गाया देऊन सारे गोपाल राजा. अरे तुम्ही गाया देऊन सारे गोपाल राजा. अरे तुम्ही गाया देऊन सारे गोपाल राजा. अरे तुम्ही गाया देऊन सारे गोपाल मग यशोदेने निर्णय घेतला की भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी गायी चारण्यासाठी आता गावाबाहेर त्या वृंदावनामध्ये गायी चारण्यासाठी पाठवायचं. परंतु एका गवळणीने भगवान श्रीकृष्णाला एवढा त्रास भगवान श्रीकृष्णाने त्या गवळणीला एवढा त्रास दिला होता की ती गवळण आणि तिचा पती मात्र गाव सोडून जाताना भगवान श्रीकृष्णाला दिसले की घरात राहावं की घर सोडून जावं अशी परिस्थिती त्या गवळणीची त्या गवळ्याची भगवान श्रीकृष्णाने करून ठेवली. आणि मग वैतागून तो गवळण आणि ती गवळी आपल्या बैलगाडीमध्ये बसून मात्र गाव सोडून जाताना दिसले. आणि गाव सोडून जाताना गावाच्या बाहेर गेल्यानंतर काही अंतरावर त्या ठिकाणी सुंदर असा एक पाण्याचा तलाव होता. ऊन पडलेलं होतं आणि ऊन पडले असल्या कारणाने त्या गवळणीला मात्र आता त्या ठिकाणी उन्हाच्या त्या चटक्यामध्ये तहान लागली. गाव सोडून काही अंतर गेल्यानंतर त्या उन्हाच्या प्रभावामुळे तहान लागलं साहजिकच आहे. तशी तहान त्या गवळणीला लागली आणि मग ती गवळण तिच्या पतीला विनंती करू लागली. तहान लागलेली आहे. तहान लागल्यामुळे काहीतरी पाण्याचं प्रयोजन त्या ठिकाणी करावं किंवा पाणी घेऊन त्या ठिकाणी यावं. आपण मला पाणी त्या ठिकाणी द्यावं. त्या तलावामध्ये तलावाच्या खाली उतरला आणि उंचावरती ती गाडी उभी होती. परंतु हा गवळी जेव्हा त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी खाली आला मात्र भगवान श्रीकृष्णाने सेम त्या गवळ्यासारखं रूप घेऊन पहिली गाडी आणि त्याची पत्नी घेऊन जाताना भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी दिसले. परंतु हा खाली पाणी आणण्यासाठी उतरलेला होता आणि स्वतःची पत्नी आणि बैलगाडी जर त्या ठिकाणी निघून जाताना दिसली उभे आपल्यासारखाच व्यक्ती त्या बैलगाडीमध्ये बसलेला दिसला. मग मात्र या गवळ्याची त्या ठिकाणी हाल झाली आणि तो गवळी त्या ठिकाणी त्या बैलगाडीला हात देत मागे मागे पळू लागला. परंतु भगवान श्रीकृष्ण काही अंतर चालून गेले आणि मग मात्र या गवळ्याच्या चिंतामध्ये अशी चिंता निर्माण झाली या ठिकाणी करायचं तरी काय. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणजे नंदराजाचा मुलगा आणि या नंदराजाची मुलाची त्या ठिकाणी आपल्याला जर तक्रार करायची असेल तर कुणाकडे तर त्या पित्याकडे. म्हणून भगवान श्रीकृष्ण नंदराजाकडे आले घडलेला प्रकार त्या ठिकाणी सांगू लागले.
परंतु प्रकार सांगत असताना त्या ठिकाणी नंद राजाने ओळखलं की जर ही क्रिया जर कोणी करू शकत असेल तर ते भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून नंद राजाने त्या ठिकाणी एक युक्ती त्या ठिकाणी मांडली. लांब असं त्या ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला आणि हे जे स्वरूप धारण केलेलं होतं त्याला भगवान श्रीकृष्णाला 4 रूप त्या ठिकाणी होते, सारखेच त्या ठिकाणी दिसत होते. यापैकी चारीची चारींनी या खड्ड्यावरून त्या ठिकाणी उडी मारून पलीकडे जायचं असं सांगितलं. परंतु त्यामध्ये जो खरा होता त्याला माहीत होतं की आपण या खड्ड्याच्या पलीकडे उडी मारून जाऊ शकत नाही. जे खोटे होते ते पलीकडे निघून गेले आणि जो खरा होता त्याच ठिकाणी बसून राहिला. मग मात्र नंदराजांना पटलं हाच या गवळणचा खरा पती आहे. त्या दोघांचं सुद्धा त्या ठिकाणी निरसन करून भगवान श्रीकृष्णाला पुन्हा गायी चालण्यासाठी त्या नंदराजाने वृंदावनामध्ये पाठवलं. वृंदावनामध्ये पाठवलं असताना भगवान श्रीकृष्णाने त्या सवंगड्यांना एकत्र करून मात्र त्या ठिकाणी विविध खेळ त्या ठिकाणी सुरू केले. हमामा असेल, चेंडू फळी असेल, विविध प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळले. खेळ खेळल्यानंतर मात्र काही काळ गेल्यानंतर जर जास्त वेळ खेळ सुरू राहिला तर त्या ठिकाणी मात्र आता काय होतं, भूक लागते. तशी भूक त्या सर्व या भगवान श्रीकृष्णाच्या सवंगड्याला लागले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाने मात्र आता एक निर्णय घेतला. त्या ठिकाणी सर्वांना एकत्र करून आपण जास्त वेळ न घेता यांच्या सर्वांचा प्रसादाचा त्या ठिकाणी काला करूया. आणि म्हणून त्यांच्याकडे शिदोरी आणली आहे की नाही ही चौकशी केली. परंतु काहींनी शिदोरी आणली होती, काहींनी आणली नव्हती. परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले माझ्या शिदोरीसारखी शिदोरी असेल तर या ठिकाणी या. परंतु भगवान श्रीकृष्णाने पुन्हा त्यांना एकत्र करून त्या ठिकाणी काला केला. जो काला भगवान श्रीकृष्णाने त्या वृंदावनामध्ये केला तोच काला आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. भगवान श्रीकृष्णाने सर्वांना आपल्या बाजूने त्या ठिकाणी कमळाच्या फुलासारखा आकार काढायचा केला. भगवान श्रीकृष्ण माझे उभे राहिले आणि सर्वांना जो काला त्या ठिकाणी वाढला तोच काला आपल्याला या ठिकाणी चालू द्या.
Selfie stick.